रूढीवादाच्या विरोधात क्रांतीचं रणशिंग फुंकलं आणि समाजामध्ये समता तयार करण्याकरता एक मोठी व्यवस्था उभी केली। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील ज्यांना आपला गुरु मानतात असे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या चरणी नतमस्तक होतो। आजच्या या अतिशय महत्त्वाच्या दिवशी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं स्मारक, या स्मारकाच्या भूमिपूजन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले विधान परिषदेचे सभापती माननीय रामभाऊ शिंदेजी, आमचे ज्येष्ठ सहकारी, प्रकृती ठीक नसल्यामुळे आपल्यामधनं ते लवकर गेले, पण ज्यांनी महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचारांना नेहमीच आपल्या कृतीमध्ये उतरवण्याचं कार्य केलं, ते माननीय छगनरावजी भुजबळ, आपले पालकमंत्री सन्माननीय शंभूराजे देसाई, ज्यांनी आजचा कार्यक्रम खऱ्या अर्थानं घडवून आणला, असे राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि सावित्री आईचे खरे सुपुत्र जयकुमार गोरेजी, या भागाचे आमदार आणि राज्याचे मंत्री मकरंद आबा पाटीलजी, अतुल बाबा भोसलेजी, मनोजदादा घोरपडेजी, सचिनदादा पाटीलजी, रुपालीताई चाकणकर, समीर भुजबळजी, मदनदादा भोसले, रामजी सातपुते, धैर्यशीलजी कदम, विशेषतः या ठिकाणी उपस्थित हबप सावता महाराज वसेकर, हबप प्रभू महाराज माळी, कल्याणजी आखाडे, बळीरामजी शिरस्कार, स्वातीताई जमदाडे, आपल्या सरपंच, राजेंद्रजी महाडोळे, नवनाथजी पडळकर, एकनाथजी डवले, संतोषजी पाटील, याशनी नागराजन, तुषार दोशी, मंचावरील सर्व मान्यवर, या ठिकाणी सावित्रीच्या लेकी असलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी आणि उपस्थित सर्व माझ्या लाडक्या भावांनो, आज खऱ्या अर्थानं ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ ठेवून स्त्रियांना गुलामगिरीच्या जोखडातनं मुक्त केलं, त्या ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने मी त्यांना अतिशय विनम्र अशा प्रकारची आदरांजली व्यक्त करतो। आणि आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या जन्मगावी या स्मारकाचं भूमिपूजन करण्याची संधी मला मिळाली, हे खरोखर मी माझं अतिशय मोठं भाग्य समजतो। आपण बघा, आपल्या समाजामध्ये जेव्हा जेव्हा रूढीवाद वाढला, विषमता वाढली, जातीवाद वाढला, मनुष्याने मनुष्याला मनुष्य समजणं बंद केलं, त्यावेळी आम्ही सामाजिक आर्थिक गुलामगिरीत गेलो आणि परकीय आक्रमकांनी आम्हाला गुलाम बनवलं। आणि असाच एक कालखंड जो या देशामध्ये खऱ्या अर्थानं जातीपातीनं विभागलेला समाज, एकीकडे कोणीतरी उंच आहे, कोणीतरी खाली आहे, अशा पद्धतीची भावना ही समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न होता। आणि त्याही परिस्थितीमध्ये सर्वात वाईट अवस्था जर कोणाची असेल तर आमच्या महिलांची होती। कुठल्याही समाजाच्या महिला असो, त्या महिलांना अत्यंत हीन अशा प्रकारची वागणूक देणं ही समाजामधली रूढी होती, ही समाजातली परंपरा होती। त्या ठिकाणी एखादी महिला विधवा झाल्यानंतर तिची संपत्ती देखील जायची, ती विधवा झाल्यानंतर
तिला कुठले अधिकार नाही राहायचे, सतीसारखी प्रथा आमच्याकडे होती, विधवेला जणू काही ही अपशकुनी आहे अशा पद्धतीनं वागवलं जायचं. विधवेला आणि आमच्या मुलींना शिकण्याचा देखील अधिकार त्या ठिकाणी नव्हता. अशा परिस्थितीमध्ये क्रांतीचं रणशिंग फुंकणारे महात्मा ज्योतिराव फुले आणि त्या ठिकाणी ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी या समाजातल्या रूढींच्या विरुद्ध एक मोठं बंड पुकारलं आणि हा निर्णय केला की स्त्रियांना अधिकार द्यावे लागतील, स्त्रियांना अशा पद्धतीनं वागवता येणार नाही. आणि म्हणून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी निर्णय केला की स्त्रियांना जर शिक्षण घेण्याचा अधिकार नसेल तर तो अधिकार मी देईन, मी स्त्रियांना शिकवीन. आणि त्यांनी पहिली शाळा त्या ठिकाणी सुरू केली आणि त्या शाळेच्या माध्यमातून आपल्याला कल्पना आहे की भिडेवाड्याची शाळा सुरू झाल्यानंतर ज्या प्रकारे रूढीवाद्यांच्या त्रासाचा सामना त्यांना करावा लागला, चिखल फेकलं, शेड फेकलं, विष्ठा फेकली, दगडं मारली, पण त्या इतक्याही ढळल्या नाहीत. एक प्रसंग आहे की क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महात्मा ज्योतिबा फुलेंना सांगितलं मला अजून एक लुगडं हवं आहे. त्यावेळी महात्मा फुलेंना आश्चर्य वाटलं, कारण त्या कधीच काही मागायच्या नाही आणि या नवीन लुगडं